ते आजही आहे। या वेळेला वेगवान चेंडू टोलावलाय समोरच्या दिशेने, पाण्यामध्ये बॉल थोडासा थांबतोय। एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा नागेशने कॉल दिला आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहिलं मी ते। आणि आता तिसरीचा कॉल, बॉल निघालाय आणि तिकडे 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या। बिग हिट केला जातोय, योगेश पवार यांचा बॅट मधून वार केला जातोय आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार। महत्वाची भूमिका असेल आणि या वेळेला स्ट्रोक तर खेळाय। योगेश पवार यांना पुल सम्राट म्हटलं जातं आणि त्यांच्या बॅट मधून एक पुल सक्सेसफुल होतोय, षटकार। येणाऱ्या कालावधीमध्ये येतील। यावेळेला आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक या येतोय, मात्र सीमारेषेच्या पलीकडे योगेश पवार ब्रँडेड फटका, षटकार। फटका खेचलाय हा योगेश पवार आहे। परिस्थिती कितीही बिकट असू दे, योगेश पवार तिथे अगदी स्थिर स्थावर उभा आहे। त्याच्या बॅट मधून निघाला हा धमाका, धर्मवीर चषकाचा षटकार। खेचलाय, पाहूया कितपत हा बॉल जाणार आहे लॉंग ऑफला। फिल्डर आणि त्याच्या डोक्यावरून योगेश पवारची पॉवर, पलटवार। चालू होते की या प्रश्नाचं उत्तर शोधणार तरी कोण, कोण मारणार फटके, कोणाच्या बॅट मधून येणार मोठी फटकेबाजी, ही चर्चा चालू होते। आणि त्या चर्चेला त्या पायू सर्वांच्या नजरा योगेश पवारवर, सर्वांच्या नजरा सुलतान खानवर। इथे ऑन साइडला काय फटकेबाजी चालू आहे। बॅटिंग आवडली असेल योगेश पवारची तर टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे। मैदानावरती काय फटकेबाजी चालू आहे। जेवढी परिस्थिती बिकट तेवढा योगेश पवार तिकट। ठोकला आणखी एक षटकार, 6 धावा। योगेश पवार मिस्टर क्रिकेट। राहुल समोर योगेश, पूलचा फटका, याच फटक्यांची गरज आहे आज बरसला योगेश पवार। आणखी एक ठोकला त्याने, षटकार।
देवेंद्र. 12-37 इक्वेशन. योगेश पवार जोपर्यंत मैदानात उभा आहे तोपर्यंत अशक्य असं काहीच नाहीये. आणखी एक येतोय त्याच्या बॅटमधून षटकार. फुलटॉस बॉल समोर खेचलाय. योगेश पवारची पॉवर पुन्हा एकदा सिद्ध करत असताना मैदानामध्ये जलवा फलंदाजीचा षटकार. पुन्हा एकदा योगेश पवार धर्मवीर चषकातील हा येतो योगेश पवारच्या बॅट मधून. आणखी एक भगवा षटकार. धर्मवीर चषकाच्या फायनल मध्ये योगेश पवारचं सेलिब्रेशन, टीमचं सेलिब्रेशन. व्हॉट अ मॅच. अफलातून खेळला विक्रोळी आणि त्यांच्या समोर शौकत रहमान गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुचा सन्मान करतायत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दिली दस्तक. ये दिल मांगे मोर रन्स मी तिलफोड आला चौकार. आज या खेळाडूची बॅट बोलली आहे योगेश पवार. हाफ ट्रॅकर बॉल रोहित. यावेळेला आडव्या बॅटने योगेश पवारचा वार. सारेच गार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पटू आणि तथा पवार ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल रोहित. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. लांबलचक उंची आणि तितकीशी लांबी देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. चेक या ठिकाणी. पुढचा बॉल रोहित. पुन्हा एकदा दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. काही बाजूला त्याने फटकेबाजी केली. आडव्या बॅटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्याच्याकडून होती चुकी. धावा मिळतील त्या 6. हा येतोय षटकार. नाईकने चुकी नव्हे तर ही घोड चूक केली आहे. 4 बॉल 4 षटकार आल्यात. लगातार 34 जाबादा फलकावर. 5वा आला की काय. बॅक टू बॅक 5व्या बॉल वरती 5वा षटकार इथे ठोकलाय जो मात्र योगेश पवारने. नक्कीच कलाताईंचं आगमन झालं आणि ज्या क्रिकेट भाषेत म्हणावं ना तर ताईंचं षटकारानं या क्रिकेट प्रेमींनी नाही तर आजचा दिवस आयोजन आपण पाहत आहोत.
हाफ ट्रॅकर बॉल, लांबलचक, उत्तुंग, आकर्षक, अद्भुत, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव. पाहायला मिळाला जो मात्र योगेश पवारच्या बॅटमधून 6 धावसंख्येच्या मदतीने अर्धशतक टीमने कंप्लीट केलंय. 54 धावा धावफलकावरती आहेत. 54 धावा आणि अर्धशतकासाठी योगेश पवारच्या षटकाराला षटकार येतो. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक योगेश पवार साठी टाळ्या होत्यात मित्रांनो. 6 धावसंख्येची गरज होती, त्याने शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला. 17 चेंडू मध्ये 50 धावा कुठून काढल्यात. फलकावरती आहेत. 61 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. काय घडणार या उत्तरार्धामध्ये, या फायनलच्या मॅच मध्ये सामना चांगला होणार यात मात्र शंका नाही. या पण वयात उत्तरार्धाकडे आवाज असेल. महाराष्ट्राचा गोड आवाज, स्पर्धा सम्राट चंद्रकांतजी शेट्टी सरांचा. थँक्यू. धन्यवाद जयेश सर. नक्कीच तुमच्या शब्द सुमनांनी मंत्रमुग्ध झाले हे मांढराकर. नक्कीच बरेच वर्ष तुम्हाला या धर्मवीर चषकाचा आवाज तुमचा गाजतोय, परंतु आज इथे आगमन झालंय डॉक्टर सौ देवयानी